नमस्कार, मी कमलाकर मेश्राम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सागरा, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आज आपण पूर्णांक संख्या या विषयी माहिती पाहणार आहोत. आपण नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या यांची ओळख करून घेतली. आता पूर्णांक संख्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. पूर्णांक संख्येची ओळख करून घेण्यासाठी संख्या रेषा उपयुक्त ठरते, म्हणून प्रथम संख्या रेषेची ओळख करून घेऊ. सगळ्यांना संख्या रेषा माहीतच आहे. शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि या शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात. आणि या ठिकाणी ज्या संख्या असतात त्या अनंत असतात. उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋण संख्या आणि या अनंत असतात. जसजसं आपण इकडे जाऊ तसं संख्या वाढत जातात शून्याच्या उजवीकडे, आणि डावीकडून जसं जसं जाऊ तसं म्हणजे ह्या संख्या कमी कमी होत जातात. येथे दाखवल्या तर या ठिकाणी ही संख्या रेषा आहे आणि या ठिकाणी अनंत संख्या असतात. इकडे सुद्धा अनंत आहेत, इकडे धनसंख्या, इकडे ऋण संख्या. जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्याला संख्या रेषा असे म्हणतात. आता शून्याला हे जे शून्य आहे याला आरंभ बिंदू म्हणतात. याला म्हणतात आरंभ बिंदू, कारण या ठिकाणी संख्या सुरू झालेल्या आहेत, उजवीकडच्या आणि डावीकडच्या. तर शून्य ही संख्या दर्शवणाऱ्या बिंदूला शून्य हे नाव देण्याची पद्धत आहे. त्याला आरंभ बिंदू म्हणतात शून्याला. तर उजवीकडे धनसंख्या आणि डावीकडे ऋण संख्या. तर ज्या डावीकडच्या संख्यात ऋण संख्या सगळे त्या धनसंख्येपैकी सगळे लहान लहान होत जातात. तर बघा, शून्याच्या उजवीकडे जसं जाऊ तसं या संख्या वाढत गेलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा बघा वाढत गेलेल्या आहेत या ठिकाणी, आणि इकडे कमी कमी होत जातात. आणि म्हणून या शून्य, धनसंख्या आणि ऋण संख्या मिळून या जो संख्यांचा समूह बनतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. धन, ऋण आणि शून्य या सगळ्या मिळून जो संख्या रेषेचा समूह बनतो, ज्या संख्यांचा समूह बनतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. हे बघा, पूर्णांक संख्या या धनसंख्या आहेत आणि ह्या ऋण संख्या आहेत, आणि या मधामध्ये आरंभ बिंदू आहे. तर यांचे जो समूह आहे संख्यांचा याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर पुढील संख्या चिन्हात लिहा. 2 धनसंख्या, 2 ऋण संख्या लिहायच्या आहेत, अक्षरात लिहायच्या आहेत. तर तुम्हाला सराव करा नक्कीच.